तर आज आहे मंडे. ऑफिसवरून जाऊन आली मी, आता वाजले आहेत 9. मी घरी पोहोचली. युजली मी घरी आल्यानंतर पहिले चहा बनवते, पण आज आकाशला लेट होणार आहे यायला, मग मी चहा नाही बनवत कारण एवढा लेट चहा पिणं योग्य नाही आहे. सो येताना आज मी स्ट्रॉबेरीज आणली आहेत. मार्केटमध्ये सध्या सीझनल स्ट्रॉबेरीज येत आहेत आणि छान लागतात स्ट्रॉबेरीज, मला आवडतात फार. तर मग आणि काल असं झालं की काल मी रेडी होती आणि आकाश, जसं मी तुम्हाला म्हणालीच की आकाश गेला होता, त्याच्या ऑफिसमधलं स्पोर्ट डे होता, तर मग तो तिकडे गेला होता. तर तो येणार होता 5 वाजेपर्यंत, पण त्याला लेट झालं आणि आम्ही जाणार होतो एक्झिबिशनमध्ये. पण तरी सुद्धा मी रेडी होती म्हणून एक्झिबिशनला गेलो, पण लेट गेलो. घरी यायला आम्हाला ऑलमोस्ट 11 वाजले होते रात्री. मग आल्यानंतर लगेच जेवण ऑलरेडी बनवलेलं होतं, तर मग पटकन मी ते गरम केलं आणि जेवून घेतलं. आवराआवर करून आम्ही झोपून गेलो. आणि मग सकाळी धावपळीची माझी वेळ असते तेव्हा मला काही शूट करायला नाही मिळालं. कारण ॲक्च्युली माझं कसं आहे ना, खूप जण आहेत जे ऑफिस करून डेली शूट पण करतात, त्यांना पॉसिबल होतं, पण मला नाही होत. जस्ट बिकॉज ऑफ माय ट्रॅव्हलिंग आवर्स ते खूप जास्त आहेत. एवढं ट्रॅव्हलिंग आणि ऑफिस आणि त्यात जास्त ट्रॅव्हलिंग, तर मग नाही पॉसिबल होत मला. पण मला आवडतं करायला म्हणूनच मी त्यातल्या त्यात टाइम काढून करत असते. बिकॉज ऑब्विसली आय एम लव्हिंग, मी करते आहे ते मला फार आवडत आहे म्हणूनच. सो तर मग एक्झिबिशनला काल गेलो आम्ही फायनली आणि छान होतं. जे मला सिरामिकच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या मी घेतल्या आहेत आणि त्या तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट व्लॉग. आणि आत्ता स्ट्रॉबेरीज खाते, काहीतरी जेवण सुद्धा बनवायचं आहे मला. सो पटकन जेवण बनवणार आहे आणि बघूया पुढे काय ते आहे ते स्ट्रॉबेरीज. तर मस्तपैकी आज मी स्ट्रॉबेरी खाणार आहे. काही ग्रेप्स सुद्धा आहेत, सो ते मी आधी संपून घेते आणि मग स्ट्रॉबेरीज खाते आणि त्यानंतर जेवण बनवते. जेवण मी रेसिपीज वगैरे काही शेअर करणार नाही आहे. ऑफिसवरून येऊन मी थकली आहे, कारण काल पण असं झालं, संडे असूनही मला आराम करता नाही आलं. नवरावर चालू होतं. संडेला मला भरपूर कामं असतात. कधीतरी संडे रुटीन शेअर करीन मी तुमच्यासोबत. तर ते सगळं करून मी कामं केली आणि त्यानंतर संध्याकाळी गेलो एक्झिबिशनमध्ये. तर यायला सुद्धा लेट झालं, म्हणून म्हणजे माझं काही आराम असं झालंच नाही, बट इट्स ओके. तर आत्ता पटापट जेवण करते कारण आकाश 1 तासामध्ये येईलच आणि मग जेवून आम्ही झोपून जाऊ. आणि येस गाईज, तुम्हा सर्वांना मी रिक्वेस्ट करत आहे की प्लीज व्लॉग शेअर करत जा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत आणि लाईक करत जा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मला जरा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. खूप मेहनत घेत आहे, मेहनतीला थोडं फळ आलं तर करण्याला पण मजा येते. सो तेच सांगेन की प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कपडे वगैरे चेंज केले, छान फ्रेश झाली आणि स्ट्रॉबेरीज घेऊन आली आहे. तर स्ट्रॉबेरीज आंबट असतातच आणि मला त्या जास्त आंबट वाटतात. मग म्हणाली की मिल्कशेक बनवते, स्ट्रॉबेरी मिल्कशेक. आणि आता मी ते इथे बनवत आहे कारण मिल्कशेकमध्ये साखर ॲड केल्यानंतर ते छानच लागतं. सो आता मस्तपैकी इथे मिल्कशेक बनवत आहे. And my strawberry milkshake is ready. सुकून.
सो हॅपी. अँड दिस इज लिटरली कॉल्ड सुकून, म्हणजे सीझनल स्ट्रॉबेरीज मी आणले आणि छान मिल्कशेक बनवून सुद्धा तो आता पीत आहे. खूपच छान झालंय, म्हणजे एक नंबर. हा, चिअर्स. तुम्ही सुद्धा बनवून घ्या, रेसिपी शेअर करत आहे. सकाळचे वाजले आहेत 6:30. मी 6ला उठली, गरम पाणी प्यायले आणि थोडंफार एक्सरसाइज केलं असेल, ऑलमोस्ट म्हणजे फॉर 10 मिनिट्स. आणि मग आत्ता मी पीठ मळून घेतलं, पटापट चपाती भाजी करून घेते आणि तयार व्हायचं आहे ऑफिससाठी. आता मी तुम्हाला ऑलरेडी तयारच दिसते आहे, लिपस्टिक वगैरे लावली आहे, बिकॉज ऑलरेडी मला शूट करायचं होतं म्हणून थोडी रेडी झाली होती. तर आता थोडी कामं आवरून पटापट ऑफिससाठी निघायचं आहे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले मशीन लावून घेते, म्हणजे माझी बाकीची कामं होईपर्यंत कपडे धुतले जातील. कपडे बाहेरून काढून ठेवले होते, मग ते फोल्ड करायचे होते, ते मी करून घेतले. सकाळची युजली रुटीन ही अशीच असते, सकाळची सगळी कामं आवरून टिफिन बनवून मग ऑफिसला निघायचं असतं. त्याच्यामुळे सकाळची खूप धावपळीची वेळ असते, सगळ्या गोष्टी प्रॉपर करून मगच ऑफिसला निघायचं असतं. कपडे फोल्ड करून झाले आणि मग मी पुन्हा किचनमध्ये आली. तर इकडे मी आता चपाती बनवून घेत आहे आणि आज टिफिनला चपाती आणि ऑमलेट घेऊन जाणार आहे, जे लवकर बनेल, कारण आज शूटही करत होती आणि या साईड बाय साईड सगळ्याच गोष्टी होत्या. सो आज टिफिनला एकदम सिंपल. टिफिन बनवून झाल्यानंतर मी ब्रेकफास्ट करते. आज ब्रेकफास्टमध्ये चहा, बटर चपाती आणि कचोरी. काहींना असं दिसतं की खूपच सुंदर लाईफ चालू आहे, किती मस्त, पण त्याच्या मागचं जे स्ट्रगल असतं, जी व्यक्ती करत असते तिलाच माहिती असतं बिहाइंड द सीन, आणि किती मेहनत आहे प्रत्येक गोष्टीसाठी. ही जी क्लिप आहे 8 ते 10 मिनटाची, ती पाहायला खूपच इझी आहे, पण जेव्हा ती बनवतो, कॅमेरा अँगल प्रॉपर सेट आहे की नाही, खूप साऱ्या गोष्टी असतात आणि खूप मेहनतही लागते, खूप वेळही लागतो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. पुन्हा एडिटिंग आहे. मी कित्येकदा तुम्हाला नेहमीच म्हणते की सकाळी 5 वाजता उठून किंवा रात्री 1 वाजेपर्यंत पण एडिटिंग करत असते. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.